इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपण पाठ क्रमांक 12 बोलावे कसे या लेसनचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. पहिला प्रश्न. तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे. वृद्ध म्हणजे ओल्ड. उत्तर. प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी असेल तर मी माझ्या जागेवरून उठून उभा राहील आणि वृद्ध व्यक्तीस त्या जागेवर बसवेल. जर प्रवास आपण करत असलो आणि आपण बसलेलो आहे आणि वृद्ध व्यक्ती उभा राहिली असेल तर आपण त्यांना काय करूया, जागा देऊया बसमध्ये. प्रश्न क्रमांक 2. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत. तर अशा वेळेला उत्तर काय येईल बघा. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या असतील तर मी माझ्या जागेवरून उठून उभा राहील आणि काकूंना बसायला सांगेल. आपण पाठ शिकवताना लेसन शिकवताना तुम्हाला सांगितलंच आहे, उदाहरण दिलेलं आहे. 3 नंबर. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे. उत्तर. माझ्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला तर मी त्यांच्याशी नम्रपणे बोलेल. 4था प्रश्न. एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे तर तुम्ही काय कराल? उत्तर. मी त्यांना मला माहीत असेल तर पत्ता सांगेन व माहीत नसेल तर नम्रपणे माहीत नाही असे सांगेल. 5वा. तुमच्या शाळेत एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो. उत्तर. मी शाळेत जाताना येताना त्यास सोबत घेऊन जाईल व त्यास वेळोवेळी मदत करेल. प्रश्न क्रमांक 2. खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहिल्या कॉलममध्ये व्यक्ती दिलेत, दुसऱ्या कॉलममध्ये वस्तू, ठिकाण, वाहन आणि तिसऱ्या कॉलममध्ये गुण. तर पहिला व्यक्ती अंजू, संजू, दिनेश, आजी हे व्यक्तींची नाव आहेत. घर, फोन, बस, रेल्वे हे वस्तू, ठिकाण, वाहनांची नावे आहेत. गुण नम्रपणे. तर तुम्हाला माहिती आहे आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही तो बघितलेला सुद्धा आहे. आपण नामाविषयी माहिती, उदाहरणे सुद्धा घेतलेली आहेत. व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात. तर इथं आपल्याला व्यक्ती दिलेत, वस्तू दिलेत, गुण आहेत, तर त्यांच्या नावांना नाम असे म्हणतात. तर तिसरा प्रश्न त्याच्यावरच आधारित आहे. खालील वाक्यातील नामे ओळखा, त्याखाली रेघ वडा. रेघ म्हणजे लाईन किंवा रेष वडा. हॅलो काका, मी संजू बोलतोय. आता ह्यामध्ये पहिल्या वाक्यात काका व संजू हे काय नाम आहे, तर तिथं अंडरलाईन करायची. मी तुम्हाला उत्तर पुढे लिहून दिलेले आहेत. काका आणि संजू हे नामे आहेत. 2 नंबर. आजी, तुम्ही या जागेवर बसा. आता आजी हे काय नाम, म्हणून त्याच्या खाली अंडरलाईन मी उत्तर पुढे दिलेलं आहे, आजी. 3 नंबर. दिनेश हा गुणी मुलगा आहे. दिनेश मुलगा हे नाम आहेत. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यात योग्य नामे लिहा. आता खाली वाक्य दिलेत 2, त्यात योग्य नामे लिहायची आहेत.
पहिलं, डॅश हा माझा जिवलग मित्र आहे. आता इथं उत्तर लिहिलंय संजू. तुम्ही तुमच्या कुठल्याही कोणत्याही मित्राचं नाव लिहिलं तरी चालेल, कारण नामे म्हणजे नाव सुद्धा होतंय. मग तुम्ही कोणत्याही तुमच्या कुठल्याही मित्राचं नाव लिहू शकता. मी इथं उत्तर दिलंय संजू. आ, माझ्या दप्तरात डॅश या वस्तू आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आपलं जे दप्तर असतं त्यामध्ये काय काय वस्तू असतात, तर पेन असतो, पुस्तक, वही. तर 2 नंबरचं उत्तर, माझ्या दप्तरात पेन, पुस्तक, वही या वस्तू आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. आता शेजारी तुमच्या तिथं दिसते, चित्रामध्ये तुम्हाला माळ दिसते. त्या माळेमध्ये वेगवेगळे अक्षर आहेत. ई, पण, वा, ता, ळू. आणि त्यापासून आपण काय करायचे, नवीन शब्द तयार करायचे. उदाहरणार्थ बघा दिलंय, ओल, ओलावा. योग्य ते अक्षर जुळवून शब्द तयार करायचे. तर गोलामध्ये पहिला दिलाय माया, कष्ट, गोड, लहान, चपळ, मोठे हे शब्द दिलेत. आता त्या माळ्यातील आपण अक्षर बघायचे, ते जोडायचे. उत्तर बघा. पहिलं, माया, मायाळू. कष्ट, कष्टाळू. लहान, लहानपण. चपळ, चपळाई किंवा चपळता सुद्धा होतं. चपळ, चपळाई किंवा चपळता सुद्धा होतं. मोठे, मोठेपण. आता खाली काय दिले ते बघा, वाचा. वृद्धांना नेहमी मदत करावी. म्हणजे जे ओल्ड पर्सन, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना आपण काय करायचं असतं, नेहमी मदत करायची असते. वडीलधाऱ्या माणसांची नेहमी आदराने बोलावे. म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांच्याशी आपण काय करायचं, नेहमी आदराने म्हणजे रिस्पेक्ट देऊन बोलायचे असते. आपली चूक असेल तर मोठ्या मनाने ती कबूल करावी. आता आपण जर एखादी गोष्ट चुकली असेल आपली, तर आपण ती मान्य करायला हवी. थँक्यू. धन्यवाद.